बाळा मी मंदिरात जाऊन येते हं. आई ऐक ना, येताना माझ्यासाठी प्रसादाचा मसाले भात आणशील का? अगं मी सकाळी दर्शनाला गेले ना तेव्हा प्रसादच तयार नव्हता. आता संध्याकाळ झालीये, नैवेद्य पण दाखवून झाला असेल. तोपर्यंत मी माझा राहिलेला अध्याय पूर्ण करते. आणते. शूलटङ्कपाशदण्ड पाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामय. बाप रे, केवढी गर्दी आहे मंदिरात. त्यामुळे बाळा प्रसाद काय मिळाला नाही बर का. प्रसाद तर खाल्ला मी. हा कसं काय? अगं माझी पोथी झाली, मी नैवेद्य दाखवला, तेवढ्यात दार वाजलं. पाहते तर समोर एक दादा उभे. ते म्हणे, ताई हा घ्या महाराजांचा प्रसाद. मला वाटलं तूच त्यांच्याकडे पाठवलायस. अगं पण मी तर कोणालाच नाही सांगितलं. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं. देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं व्यालयज्ञ सूत्रमिन्दुशेखरं